महाराष्ट्रातील घाट आणि रस्ते कोकणातून महाराष्ट्र पठारावर येण्यासाठी किंवा महाराष्ट्र पठारावरून कोकणात जाण्यासाठी निर्माण केलेले रस्ते म्हणजेच काय होय, घाट आणि रस्ते होय. ओके, जे या पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये घाट आणि रस्ते काय केले जातात, त्या ठिकाणी निर्माण केले जातात. मग कशासाठी, तर एक तर महाराष्ट्र पठारावरून कोकणात जाण्यासाठी किंवा कोकणातून महाराष्ट्र पठारावर येण्यासाठी. कारण मी मगाशीच तुम्हाला सांगितलेलं की सह्याद्री पर्वत हा कुठे आहे, तर लक्षात घ्या त्याच्या पश्चिमेस कोण आहे, कोकण किनारपट्टी, आणि पूर्वेस कोण आहे, महाराष्ट्र पठार. या दोघांमध्ये ये जा करण्यासाठी या पर्वत रांगेतून जे काही रस्ते निर्माण केलेले आहेत त्यालाच आपण या ठिकाणी काय बोलतो, घाट बोलतो. लक्षात घ्या. मग इथे सर्वात वरती आपल्याला येतं तो म्हणजे कुठला येतो, तर लक्षात घ्या पालघर. या ठिकाणी जर बघितलं आपल्याला दिसतो शिरघाट, पालघर ते नाशिक असा शिरघाट. ओके, त्याच्यानंतर त्या ठिकाणी कसारा घाट, लक्षात घ्या मुंबई ते नाशिक. त्याच्यानंतर येतं माळशेज घाट, कल्याण ते जुन्नर असा येतो माळशेज घाट. त्याच्यानंतर बोर घाट, मुंबई पुणे. नंतर वरंधा घाट येतो, महाड ते पुणे. पार घाट लक्षात, तर महाड ते आपल्या ठिकाणी खंबाटकी घाट, कुठून कुठे दिसतो आपल्याला, पुणे बारामती खंबाटकी भाग. पसरणी घाट येतो या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वाळी पाचगणी. कुंभारली घाट कराड ते चिंबूड. आंबा घाट येतो कुठून, रत्नागिरी ते कोल्हापूर. फोंडा घाट या ठिकाणी आपल्या इथे पणजी ते कोल्हापूर या ठिकाणी दिसतं. आणि आंबोली घाट सावंतवाडी ते बेळगाव. मग मित्रांनो या ठिकाणी प्रश्न काय विचारला जातो की घाट आणि रस्त्यांचा कुठून उत्तरेकडून दक्षिणेकडे काय करा, क्रम लावा, असा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. ओके, सेकंड क्वेश्चन या ठिकाणी कुठल्या घाट आणि रस्त्यातून कुठला नॅशनल हायवे गेलेला आहे, माळशेज घाटमधून NH222, ऑट्रम घाटमधून NH 211, कसारा घाट NH03, चंदनपुरी NH50, बोर NH04, खंबाटकी NH04, आंबा NH204, लैंग घाट NH03. मग असाही प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला जातो की कुठल्या घाट आणि रस्त्यातून कुठला नॅशनल हायवे त्या ठिकाणी जातो. लक्षात घ्या. आणि घाट आणि रस्त्यांचा या ठिकाणी कसा प्रश्न असतो, तर लक्षात घ्या एकीकडे जसं की तुम्हाला या ठिकाणी सांगितलं कसारा घाट, कुठला घाट, कसारा घाट असं मेन्शन केलंय तुम्हाला. मग कसारा घाट हा कुठून कुठेपर्यंत जातो, तर लक्षात घ्या मग हा कसारा घाटाचं या ठिकाणी काय झालं नाव. मग याचं काय विचारलं जातं आपल्याला, मार्ग. मग मार्ग कुठून कुठपर्यंत आहे, तर लक्षात घ्या मुंबई ते कुठपर्यंत जातं आपल्या इथे, नाशिक. हा काय झाला त्याचा मार्ग. मग इथून नॅशनल हायवे कुठला जातो, इथून नॅशनल हायवे जातो NH03. मग यावेळी प्रश्न एक्झामला आपल्याला विचारले जातात. लक्षात घ्या, जे घाटाचं नाव पण माहिती पाहिजे, त्या घाटातून कुठला मार्ग जातं हे पण माहिती पाहिजे, आणि सोबतच त्या घाट आणि रस्त्यातून कुठला नॅशनल हायवे जातं हे पण या ठिकाणी आपल्याला माहिती पाहिजे. PDF तुम्हाला भेटून जाईल, पण या ठिकाणी लक्षात घ्यायचंय की अभ्यास कसा करायचा आहे. लक्षात घ्या, कारण अभ्यास जर तुम्हाला कळलं की बाबा कसं करायचंय, कसं वाचायचंय, कुठले प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात. कारण इथे तुम्हाला प्रश्न वन लाईनर पण विचारला जाऊ शकतो, जोड्या लावा पण, घाटाचं नाव आणि मार्ग असा पण प्रश्न जोड्या लावा या ठिकाणी विचारला जाऊ शकतो, क्रम लावा असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, AB सेंटेन्स असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, आणि कुठल्या दोन जिल्ह्यांना जोडणारा कुठला घाट आणि रस्ता आहे असाही प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे हे तुम्हाला सगळं इथे काय करायचंय, लक्षात घ्यायचं आहे. तर लक्षात घ्या, सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट शिकत असताना या ठिकाणी दोन गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या लक्षात ठेवायचं आहे. एक म्हणजे सह्याद्री पर्वतातील व इतर महाराष्ट्रातील येणारे शिखर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, आणि दुसरं महाराष्ट्रातील आणि सह्याद्री पर्वतामधील येणारे घाट आणि रस्ते. या दोन गोष्टी जर लक्षात घेतल्या तर तुमचा या ठिकाणी सह्याद्री पर्वतावर विचारला गेलेला प्रश्न इथे जाणार नाही. आणि सोबतच सह्याद्री पर्वताची निर्मिती कशामुळे झालेली, सह्याद्री पर्वताची लांबी किती आहे, उंची किती आहे, सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कुठलं आहे, हे पण पॉईंट त्या ठिकाणी सोबतच काय करायचे, लक्षात घ्यायचं आहे. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी बघूया आपण महाराष्ट्र पठार किंवा दख्खनचे पठार, महाराष्ट्र पठार किंवा दख्खनचे पठार. ओके, आता इथे महाराष्ट्र पठाराला दख्खनचे पठार असे का म्हणतात. AB टाईपचा प्रश्न म्हणजे काय. ओके, AB टाईपचा प्रश्न म्हणजेच कसं की तुम्हाला असं विचारलं जातं की पहिला ए सेंटेन्स तुम्हाला दिलं जातं. ए सेंटेन्स असं दिलं जाणार की या ठिकाणी शिरघाट हा तुमचा पालघर ते नाशिक इथे जातो, पालघर ते नाशिक शिरघाट इथून इथे जातो, असं पहिलं सेंटेन्स. म्हणजे शिरघाट हे आपल्या इथे नाशिक ते पालघर इथून इथेपर्यंत जातो, हे सेंटेन्स दिलेला आहे. ओके, आणि दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला सेंटेन्स दिलाय की कसारा घाट हे मुंबई ते पालघर असं जातं, मुंबई ते पालघर. ओके, मग ते काय बोलतात, A चूक B बरोबर, B चूक A बरोबर, दोन्ही चूक दोन्ही बरोबर. म्हणजे काय सांगता येईल तुम्हाला आन्सर, सेंटेन्स कळाले का तुम्हाला, A बरोबर B काय चूक. ओके, तर या कळालं तुम्हाला AB टाईपचा प्रश्न म्हणजे काय. A बरोबर आहे, बरोबर आहे कल्पेश, A बरोबर, B काय त्या ठिकाणी चूक आहे. ओके,
तर अशा पद्धतीने तुम्हाला एक्झाममध्ये बघा, तुम्ही जर कंबाईनची एक्झाम दिली असेल किंवा नसेल दिली, पण शक्यतो आपल्याला फोकस कशावर करायचं तर लक्षात घ्या, PYQवर फोकस करायचा आहे. PYQ बघा, PYQमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला 6 टाईपचे प्रश्न असतात. त्या 6 टाईपच्या व्यतिरिक्त प्रश्न त्या ठिकाणी विचारले जात नाही. लक्षात घ्या मित्रांनो, कुठले 6 टाईपचे प्रश्न आपल्याला असतात, कुठलाही टॉपिक असू द्या, त्याच्यावर तुम्हाला 6 टाईपचे प्रश्न विचारले जातात. मी थोडक्यात सांगते, त्या ठिकाणी लक्ष द्या तुम्ही. ओके, पहिला प्रश्न या ठिकाणी जो असतो आपल्याला वन लाईनर प्रश्न. कुठला प्रश्न असतो तुम्हाला? वन लाईनर. पहिला प्रश्न या ठिकाणी असतो आपल्याला वन लाईनर प्रश्न. ठीक आहे. दुसरा प्रश्न या ठिकाणी मॅच द पेअर, जोड्या लावा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जातो, जे की मी आता तुम्हाला सांगते. तिसरा प्रश्न असतो तुम्हाला क्रम लावा. चौथा प्रश्न असतो तुम्हाला A, B, कधी कधी C असे वाक्य तुम्हाला दिले जातात. मग यापैकी A कुठला, B कुठला, किंवा C बरोबर आहे की ABC बरोबर आहे की B बरोबर आहे की हे चूक आहे, असं त्या ठिकाणी तुम्हाला मेन्शन केलं जातं. ओके, पाचवा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला एखादा कुठलाही टॉपिक घेतला जातो. ओके, आणि त्या टॉपिकवर मल्टीपर्पज तुम्हाला कमीत कमी या ठिकाणी सेंटेन्स विचारले जाते 4 आणि कमीत कमी 7, जास्तीत जास्त 7 आणि कमीत कमी किती 4. आणि त्यावर प्रश्न असा विचारला जातो की यापैकी चुकीचं काय किंवा बरोबर काय, असा प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला विचारला जातो. तर इथे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आणि 6वा प्रश्न आहे तो या ठिकाणी तुम्हाला विचारला जातो, तो म्हणजे नकाशा. कशावर प्रश्न विचारला जातो? नकाशा. ओके, लास्ट टाइम नकाशा प्रश्न काय विचारला होता? तो प्रश्न असा विचारला होता की भारताच्या प्राकृतिक नकाशामध्ये महाराष्ट्र पठार हे कुठल्या रंगाने दाखवलेलं आहे? भारताच्या प्राकृतिक नकाशामध्ये महाराष्ट्र पठार हे कुठल्या रंगाने दाखवलंय? मग इथे काय वाचायची गरज होती का तुम्हाला? इथे तुम्हाला काय करायचं होतं? मॅप ऑब्झर्वेशनच करायचं होतं. म्हणून महत्वाचं लक्षात घ्या, जिओग्राफी शिकत असताना जेवढं तुम्ही मॅप रिडिंग करा, मॅप ऑब्झर्वेशन कराल, तेवढं तुम्हाला समजायला पण सोपी जातं. आणि थिअरी जे वाचते ते लगेच तुम्हाला त्या ठिकाणी कळतं. आणि हा विषय एवढा सोपी आहे ना, कुठला? जिओग्राफी, की तुम्ही जेवढं मॅपवर फोकस कराल तेवढं जास्तीत जास्त तुम्हाला त्या ठिकाणी काय होतं? कळतंय. मग असा प्रश्न त्या ठिकाणी विचारला होता की भारताच्या प्राकृतिक नकाशामध्ये महाराष्ट्र पठार हे कुठल्या रंगाने दाखवलेलं आहे? माहिती आहे तुम्हाला याचा आन्सर? कुठल्या रंगाने दाखवलेलं आहे? बरोबर, कुठल्या रंगाने? पिवळा, येल्लो. हो बरोबर, ब्राऊन नाही. ब्राऊन नेहमी आपल्याला नकाशामध्ये जे दाखवलं जातं ना, ते डोंगर, टेकड्या, पर्वतीय भाग दाखवला जातो. कुठल्या कलरने? ब्राऊन. आणि येल्लो कलरने तो दाखवला गेला, तो आपल्या इथे काय दाखवलेला आहे? महाराष्ट्र पठार. तर असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला काय केलेला आहे? विचारलेला आहे. कुठल्या रंगाने? पिवळ्या रंगाने. मग इथे काही वेगळी थेअरी वाचायची गरज होती का तुम्हाला? किंवा वेगळा थेरॅटिकल पार्ट या ठिकाणी रीड करायची गरज होती? समजलं? काय करायचं होतं? तुम्हाला मॅप रिडिंगच करायचं होतं. ओके, मग असे आपल्याला किती टाईपचे प्रश्न असतात लक्षात घ्या. आणि या व्यतिरिक्त प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये दिसणार नाही, लक्षात घ्या, समजून घ्या. किती टाईपचे प्रश्न विचारले जातात आपल्याला? कारण प्रश्नांचं स्वरूप जोपर्यंत कळणार नाही ना, तोपर्यंत अभ्यास कसा करायचा हे लक्षात येणार नाही. त्यामुळे आधी प्रश्नांचं स्वरूप समजून घ्या की आपल्याला प्रश्न कुठलाही टॉपिक असू द्या, तुमचं महाराष्ट्र पठार असू द्या, सह्याद्री पर्वत असू द्या, तुमचं कोकण किनारपट्टी असू द्या, तुम्हाला असेच प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातील की या वेळी या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने मेन्शन केलं गेलेलं आहे. आणि लक्षात घ्या मित्रांनो, आता ऍड आलेली आहे, पेपरची डेट डिक्लेअर झालेली आहे, त्याच्यामुळे इथे कुठलीही हळगड करून चालणार नाही. अभ्यास कंटिन्यू करावा लागेल, तरच आपण त्या ठिकाणी स्कोअर करू शकतो, लक्षात घ्या. त्याच्यामुळे प्रश्नांना अनुसरून, PYQला अनुसरून जे जे टॉपिक आपले शिकवले जातात त्या टॉपिकवरचे PYQ या ठिकाणी बघणं फार गरजेचं असतं. ते जर केलं तर तुम्हाला एक अंदाज येतो की आपला या ठिकाणी कसा प्रश्न विचारला गेला किंवा येणाऱ्या पुढच्या एक्झामला कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मी तर या ठिकाणी तुम्हाला सांगतेच आहे की असा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. पण तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही आपले PYQ आहे त्या PYQवर जास्तीत जास्त काय करायचं, इथे फोकस करायचं, तर तुम्हाला त्या ठिकाणी ते समजेल. ठीक आहे, लक्षात घ्या. महाराष्ट्र पठारालाच आपल्या इथे दख्खनचे पठार म्हणतात. महाराष्ट्र पठाराला दख्खनचे पठार का म्हणतात? महाराष्ट्र पठाराला दख्खनचे पठार असे का म्हटलं जातं? महाराष्ट्र पठाराला दख्खनचे पठार म्हणण्याचं महत्वाचं कारण लक्षात घ्या. आता आपण हा भारताचा असा भाग जर आपण या ठिकाणी कन्सिडर केला, ठीक आहे, तर आपल्याला हा भाग दिसतो इथून त्या पद्धतीने, हा भारताची उच्च मध्यवर्ती भूमी, आणि इथून इथपर्यंतचा जो भाग बघितला आपण, हा कोस्टल एरिया दोन्ही साईडला. ओके, मग हा जो भाग आहे ना, ठीक आहे, हा आपल्या इथे नर्मदा नदी, तिकडे कावेरी, किंवा इथे मेन्शन केलं जातं आपल्या इथे निलगिरी पर्वत. ओके, इथपर्यंतचा जो हा आपल्याला भाग दिसतो या ठिकाणी. ओके, या ठिकाणी कसं होतं की इकडे आपल्याला बंगालचा उपसागर, इकडे अरबी समुद्र, आणि इकडे दक्षिणेचा तिथे हिंदी महासागर. ठीक आहे, मग या तिन्ही बाजूनी वेढलेला हा भूभाग आहे आपला, कोणाचा? भारताचा. ओके, मग या ठिकाणी कसं होतं की या तिन्ही भागाला इथून हा जो बघितला आपण त्याला द्वीपकल्प बोलतात. म्हणजे एखाद्या प्रदेशाला जर तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलं असेल तर त्याला काय बोललं जातं या ठिकाणी? द्वीपकल्प. इंग्लिशमध्ये त्यालाच काय बोलतात? पेनिन्सुला.
काय बोलतात, पेनिन्सुला. मराठीमध्ये काय बोलतात, द्वीपकल्प. मग हा जो भाग आहे ना आपला, हा जो मी ग्रीन मध्ये तुम्हाला या ठिकाणी मेन्शन केला, याला या ठिकाणी काय बोललं जातं, भारतीय द्वीपकल्पीय पठारी प्रदेश. भारतीय द्वीपकल्पीय पठारी प्रदेश असा याचा काय केला जातो, या ठिकाणी उल्लेख केला जातो. ओके, मग इथे काय होतं की आपल्या इथं याच्या अंतर्गत बरेचसे पठार येतात, बरोबर आहे. मग कुठले कुठले पठार येतात या ठिकाणी जर आपण कन्सिडर केलं, कुठले पठार येतात, इथे दंडकारण्य पठार येतं, इथे आपलं महाराष्ट्र पठार येतं, इथे तेलंगणा आंध्र पठार येतं, या ठिकाणी कर्नाटक पठार येतं. मग या भारतीय द्वीपकल्पीय पठारा अंतर्गत असणारं आपलं पठार म्हणजे कुठलं, महाराष्ट्र पठार. लक्षात घ्या, भारतीय द्वीपकल्पीय पठाराअंतर्गत असणारं पठार म्हणजे कुठलं, महाराष्ट्र पठार. म्हणून या ठिकाणी हा जो संपूर्ण पठारी भाग आहे, लक्षात घ्या, ती याला इथून कन्सिडर केलं जातं आपल्या इथे दख्खनचे पठार. म्हणजे दख्खनच्या पठाराचाच एक भाग म्हणजेच कोण, महाराष्ट्र पठार. म्हणून आपल्या इथं महाराष्ट्र पठाराला या ठिकाणी काय म्हणून कन्सिडर केलं जातं, दख्खनचे पठार म्हणून ओळखलं जातं. तर या पद्धतीने लक्षात आलं तुम्हाला, महाराष्ट्र पठाराला दख्खनचे पठार असं का म्हणतात, समजलं तुम्हाला का बोललं जातं. कारण भारताच्या दख्खनच्या पठाराचा एक भाग म्हणजे कोण, आपल्या इथे महाराष्ट्र पठार. म्हणून महाराष्ट्र पठाराला दख्खनच्या पठार असं बोलतो. निर्मिती कशामुळे झाली तर लक्षात घ्या, जमिनीचा भ्रंशमूलक. काय झालेलं आपल्या इथं, जमिनीचा भ्रंशमूलक. म्हणजे ज्यावेळेस आपल्या इथे भूकंप होतो त्यावेळेस काय होतं की ज्वालामुखी हा दोन प्रकारे बाहेर येतो, एक भेगीय ज्वालामुखी आणि केंद्रीय ज्वालामुखी. मग जो भेगीय मार्गाने ज्वालामुखी येतो त्याला जमिनीचा काय बोलतात, भ्रंशमूलक. यामुळे निर्माण झालेला आहे. दख्खनचं पठारालाच आपल्या इथं द्वीपकल्पीय भारतीय प्रदेशाचा एक भाग आहे. महाराष्ट्राने जर बघितलं आपण तर एकूण आपल्या पठाराचा किती टक्के भाग व्यापलेला आहे, तर 86.7% भाग या ठिकाणी कव्हर केलेला आहे. किती, 86.7%. ओके, म्हणजे काय होतं की हा संपूर्ण असा जो भाग दिसतो आपल्या इथं, हा भाग जर बघितला तर हा कोकण आणि सह्याद्री पर्वताने वेढलेला आहे. मग उरलेला जो महाराष्ट्राचा भाग आहे हा किती भाग आहे, 86.7%. मग 86.7% हा कोणाचा भाग आहे, हा प्रश्न एक्झामला विचारलाय, कोणाचा, महाराष्ट्र पठाराचा हा भाग या ठिकाणी आपल्याला दिसतोय. ओके, त्याच्यानंतर पठाराची पश्चिमेस उंची किती, 600 मीटर, पूर्वेस किती, 300, आणि सरासरी उंची किती, 450. ओके, आता इथे बघा एका डायग्राम मध्ये मी तुम्हाला इथे सांगते की पठार कसं आहे. लक्षात घ्या, म्हणजे पठार जर बघितलं आपण या ठिकाणी तर असा उतार दिसतो आपल्याला पठाराचा. ओके, मग इथे जर बघितलं तर हा भाग कुठला पठाराचा, पश्चिम, हा कुठला, पूर्व, बरोबर आहे. मग इथे काय होतं की व्हॉल्केनो असा आपल्या इथे स्प्रेड झाला, लावा या पद्धतीने स्प्रेड झाला. मग इकडे स्प्रेड होत असताना ऑब्विसली इथे लावा काय असणार, जास्त असणार. म्हणून इथे उंची किती आहे, 600 मीटर. हळूहळू लावा इकडे गेला, मग इथे पूर्वेस उंची किती आपल्या इथे, 300 मीटर. कारण उतार कसा आहे, असा आहे, बरोबर आहे. आणि सरासरी उंची जर बघितल्या ठिकाणी किती, 450 मीटर काय दिसतं आपल्याला, सरासरी उंची दिसतं. इथपर्यंत क्लिअर. म्हणजे या पद्धतीने त्यांनी आपल्याला मेन्शन केलेलं आहे. आणि आपल्या महाराष्ट्राचा 90% भूभाग हा कशाने व्यापलेला आहे, तर बेलसाड खडकाने. आणि बेलसाड खडकाने व्यापलेला आहे म्हणूनच त्याला आपल्या इथे काय बोललं जातं, डेक्कन ट्रॅप या नावाने त्याला ओळखलं जातं. कुठल्या नावाने ओळखलं जातं, डेक्कन ट्रॅप या नावाने ओळखलं जातं. ओके, क्लिअर इथपर्यंत. आता बघा इथे जर बघितलं महाराष्ट्र पठाराची आपल्या इथे ही लांबी जर बघितली आपण महाराष्ट्र पठाराची, कुठली, वेस्ट टू ईस्ट. ओके, वेस्ट टू ईस्ट लांबी जर बघितली आहे 750 किलोमीटर. लांबी ही नेहमी किलोमीटरमध्ये येतं आणि उंची ही नेहमी आपण कन्सिडर करतो ती कशामध्ये, तर ती कन्सिडर करतो आपण मीटरमध्ये. लक्षात घ्या, उंची नेहमी कशामध्ये कन्सिडर करतो, मीटरमध्ये, आणि लांबी ही नेहमी कन्सिडर करतो आपण किलोमीटरमध्ये. मग लक्षात घ्या, हा प्रश्न एक्झामला विचारला, हा ग्रुप सी ला प्रश्न विचारला होता. काय प्रश्न विचारला होता ग्रुप सी ला, तर लक्षात घ्या, महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती. तर महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी ही किती आहे, एक्झामला प्रश्न विचारलेला आहे. महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी या ठिकाणी विचारतोय आपण. आत्ताच मी तुम्हाला कन्सिडर केलंय, आत्ताच सांगितलेलं, आत्ताच विचारतात. आत्ताच सांगितलं मी तुम्हाला महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती, वेस्ट टू ईस्ट किती सांगितली तुम्हाला, बोर्डवर लिहिलेलं पण आहे मी, 750 किलोमीटर. किती आहे, 750 किलोमीटर. लक्षात घ्या, जर तुम्हाला महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी विचारली, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी विचारली तर आन्सर येणार 800. बट इथे काय विचारलं गेलेलं आहे, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी तुम्हाला विचारलं आहे, तर पूर्व पश्चिम लांबी ही किती येणार तुमची, 750. डोक्यात बिंबवून ठेवा, महाराष्ट्राची नाही विचारली, महाराष्ट्र पठाराची विचारलेली आहे. आणि आपण शिकतोय काय ठिकाणी, महाराष्ट्र पठार. ओके, आणि महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी उत्तर दक्षिण जर विचारली, ती उत्तर दक्षिण त्या ठिकाणी किती, 700 किलोमीटर. लक्षात घ्या, म्हणजे अशी जर लांबी विचारली आपल्याला उत्तर दक्षिण, नॉर्थ टू साऊथ, ही येतं 700 किलोमीटर. आणि ईस्ट टू वेस्ट जर विचारली तर 750 किलोमीटर्स. ओके, महाराष्ट्र पठाराअंतर्गत येणाऱ्या ठिकाणी पठार आपण बघतो की कुठले कुठले पठार आपल्याला येतात महाराष्ट्र पठाराअंतर्गत.
छोटे मोठे पठारांचा या ठिकाणी आपण विचार करतो. ओके, सर्वात वरती पठार आहे त्या ठिकाणी काठी धडगाव पठार नंदुरबारमध्ये येतं. काठी धडगाव. तोरणमाळ पठार सुद्धा नंदुरबार येतो. मालेगाव पठार नाशिक. नगरचे पठार नगरमध्ये. बालाघाटचे पठार. त्याच्यानंतर सासवडचे पठार येतं पुणेमध्ये. औंध पठार. इथेच पाचगणी पठार येतं. कुठलं पठार येतं? पाचगणी. पाचगणी पठारलाच या ठिकाणी आपल्या इथं बोलतात टेबल लँड पठार. टेबल लँड पठार हा प्रश्न एक्झामला विचारलाय. कुठल्या पठाराला टेबल लँड पठार म्हणून ओळखलं जातं? तर लक्षात घ्या, पाचगणी पठाराला टेबल लँड. बुलढाणा पठार बुलढाणामध्ये येतं. खानापूर जत पठार हे येतात आपल्या इथे कुठे? सांगलीमध्ये. मांजरा पठार नांदेडमध्ये दिसतंय आपल्याला. त्याच्यानंतर चिखलदरा पठार अमरावतीमध्ये येतं. वर्धामध्ये त्या ठिकाणी आर्वी पठार. ओके, इथे जर बघितलं तळेगाव पठार. ओके, नागपूरमध्ये या ठिकाणी नागपूर पठार. ठीक आहे, तर या ठिकाणी प्रश्न विचारला जातो की कुठलं पठार कुठल्या याच्यामध्ये येतं. या पद्धतीने प्रश्न विचारला कुठल्या जिल्ह्यात कुठलं पठार येतं असं त्या ठिकाणी मेन्शन केलं जातं. मग तुम्हाला पठार आणि जिल्हा हे तिकडे माहिती पाहिजे. ओके, आता महत्वाच्या या ठिकाणी डोंगररांगा आपण बघतो. लक्षात घ्या, महत्वाच्या डोंगररांगा. सर्वात वरती डोंगररांग जर बघितली ती येते आपल्या इथे कुठली? सातपुडा. कुठली डोंगररांग येतं? सातपुडा. ओके, आणि सातपुडा पर्वतरांगेच्या वरती जर बघितलं त्या ठिकाणी आपल्या इथे नदी येतं. ती म्हणजे कुठली? तर ती नदी आहे त्या ठिकाणी नर्मदा नदी या ठिकाणी दिसतं. आपल्या लक्षात घ्या, कुठली नदी? नर्मदा. ओके, आता इथे प्रश्न काय केला होता आपल्याला? प्रश्न असा विचारला होता की सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कुठलं महाराष्ट्रातील? सातपुडा पर्वतरांगेत महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कुठलं? सर्वात उंच शिखर सातपुडा पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर अस्तंबा. लक्षात घ्या, 1325 मीटर एवढी काय त्याची हाईट येतं. आणि सर्वात उंच शिखर येतं ते म्हणजे कुठलं? अस्तंबा. आणि लक्षात घ्या, इथेच ना पहिलंच ऑप्शन आपल्याला असतं काय? कळसुबाई. पण ऍक्च्युली प्रश्न काय विचारले आपल्याला? नाही, 1325 एवढी लांबी अस्तंबाची, 725 नाही आहे. लक्षात घ्या, अस्तंबाची हाईट. हो, नॉर्थ आणि साऊथ सेम आहे, बट पूर्व पश्चिम ही कमी येतं. काय तर पूर्व पश्चिम ही लांबी कोशी की या ठिकाणी आपल्या इथे वेढलेली आहे. कुणी? कोकण आणि सह्याद्री पर्वताने, त्याच्यामुळे ती कमी येतं. पण उत्तर दक्षिण ही 700 येतं आणि पूर्व पश्चिम ही 750 येतं. कोणाची? पठाराची. मग उत्तर दक्षिण ही महाराष्ट्राची आणि पठाराची सेम आहे, पण पूर्व पश्चिम ही महाराष्ट्राची आणि पठाराची वेगळी आहे. महाराष्ट्राची किती आहेत? 800 आणि पठाराची किती आहेत? 750. असं लक्षात घ्यायचं. गॉट इट? समजलं इथपर्यंत? ओके, तर नंतरची पर्वतरांग या ठिकाणी बघितलं तर सोबत अस्तंबा हे महाराष्ट्रातील आणि भारतातील सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर. सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर पण कुठलं? भारतातील. कुठलं येतं? धूपगड. लक्षात घ्या, हाईट जर बघितली 1350 मीटर एवढे हाईट येतं. हे येतं आपल्या इथं MP मध्ये, मध्य प्रदेशमध्ये. ओके, पण कुठे येतं? सातपुडा पर्वतरांगेमध्ये या ठिकाणी आपल्याला दिसतं. ओके, त्याच्यानंतर याच्या खालून जी नदी येतं आपल्या इथे, ती नदी जर बघितलं तर ती नदी येते या ठिकाणी तापी नदी. ओके, त्याच्यानंतर सातमाळा आणि अजिंठा ही डोंगररांग दिसतं आपल्याला. अजिंठा आणि सातमाळा डोंगररांग. ओके, नंतर नदी जर बघितली आपण या ठिकाणी गोदावरी अशी ती बाहेर पडते पुन्हा गडचिरोलीमध्ये या ठिकाणी आपल्याला दिसतं. ओके, त्याच्यानंतरची जर डोंगररांग बघितलं आपण या ठिकाणी ते डोंगररांग दिसतं आपल्याला. ती कुठली? ओके, इथे आपण जर बघितलं हरिश्चंद्र आणि बालाघाट ही डोंगररांग दिसते. आणि त्याच्या खालून या ठिकाणी आपल्या इथे नदी येतं. ती नदी कुठे येतली? तर ती नदी येते या ठिकाणी आपल्या इथं भीमा नदी. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी पुन्हा डोंगररांग दिसतं आपल्याला. ही डोंगररांग दिसते या ठिकाणी तुम्हाला ब्राऊन कलरमध्ये, शंभू महादेव. ओके, ही पण डोंगररांग आहे. ओके, आणि ही सातपुडा. लक्षात घ्या, ग्रीननी ते दाखवले ते पर्वतरांग आहे आणि ब्लूनी ते दाखवते मी या ठिकाणी त्या दिसतं त्या ठिकाणी आपल्याला नद्या. ठीक आहे, ही नदी त्या ठिकाणी कुठली? कृष्णा नदी. बरोबर आहे. मग या ठिकाणी प्रश्न काय विचारला जातो की दोन नद्या दरम्यान कुठली डोंगररांग आहे किंवा कुठली पर्वतरांग आहे? मग यासाठी एक ट्रिक लक्षात ठेवायची आहे. ती ट्रिक अशी आहे, नसा तसा गोह भीम क्रू. ओके, ते लक्षात ठेवायचं. न सा त सा गो ह भीम क्रू असं लक्षात घ्यायचं आपल्याला. ओके, न म्हणजे ठिकाणी नदी येतं कुठली? नर्मदा. सातपुडा. सातपुडा काय आपला पर्वत. बरोबर आहे. त्याच्यानंतर नदी तापी. त्याच्यानंतर सातमाळा आणि अजिंठा. त्याच्यानंतर येतं गोदावरी. हा काय? डोंगर. नंतर हरिश्चंद्र आणि बालाघाट. हा काय येतो? डोंगर येतो.
नदी येतं कुठली? भीमा. त्याच्यानंतर महादेव डोंगररांग येतं आणि खाली नदी येते ती म्हणजे कुठली? कृष्ण. ठीक आहे. मग प्रश्न काय असतो ना इथे आपल्याला? प्रश्न असा विचारला जातो तो म्हणजे काय तर लक्षात घ्यायचं आपल्याला की नर्मदा आणि तापी याच्यामध्ये असणारी पर्वतरांग कुठली आहे? कुठली दिसतं? सातपुडा. असा प्रश्न विचारला जातो. मग कुठले दोन नद्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला कुठली पर्वतरांग असा प्रश्न विचारला जातो. उलट प्रश्न विचारला जातो की दोन नद्या दरम्यान कुठली पर्वतरांग आहे हा प्रश्न आणि दोन पर्वतरांगेच्या दरम्यान कुठली नदी आहे. मग तुम्हाला इथं असं विचारला जातो सातमा आणि हरिश्चंद्र याच्यामध्ये कुठली नदी आहे तर लक्षात घ्यायचं कुठली नदी येतं? गोदावरी. म्हणजे इथे प्रश्न काय लक्षात घ्यायचा की दोन नद्या दरम्यान कुठली पर्वतरांग आहे आणि दोन पर्वतादरम्यान या ठिकाणी कुठली नदी आहे. दोन पर्वत दरम्यान कुठली नदी आहे लक्षात आणि दोन नद्या दरम्यान कुठली पर्वतरांग आहे असं लक्षात घ्यायचंय. आणि लक्षात घ्या की ज्या नदीच्या दक्षिणेस जी पर्वतरांग असेल ज्या नदीच्या दक्षिणेत जी पर्वतरांग असेल ती पर्वतरांग त्या नदीचं खोरं त्या ठिकाणी काय करतं? वेगळं करतं. एवढं लक्षात घ्यायचंय तुम्हाला. पॉईंट क्लिअर येतो. म्हणजे जसं की या ठिकाणी लक्षात घ्या आपली इथं गोदावरी नदीच्या खाली या ठिकाणी पर्वतरांग कुठले? हरिश्चंद्र बालाघाट. मग गोदावरी नदीचं खोरं कोणी वेगळं केलंय ते लक्षात घ्यायचं हरिश्चंद्र बालाघाट. मग तुम्हाला असं विचारलं तापी नदीचं खोरं कोणामुळे वेगळं झालंय? सातमाळ आणि अजिंठा. त्याच्यानंतर भीमा नदीचं खोरं कोणामुळे वेगळं झालेलं आहे? शंभू महादेव डोंगररांग. कुठली डोंगररांग? शंभू महादेव डोंगररांग. मग असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला जातो. ओके. तर महाराष्ट्र पठारांतर्गत येणारे पठार डोंगररांगा टेकड्या एवढं पण क्लिअर तुम्हाला समजलंय? ट्रिक लक्षात ठेवा. नसा तसा गोह भीम क्रू ही ट्रिक इथे काय करायची लक्षात घ्यायची. ओके. त्याच्यानंतर सातपुडा पर्वतरांग बघा या पद्धतीने सातपुडा पर्वतरांग आहे. सातपुडा एकावर एक सातपुडे आले म्हणून त्याला नाव दिलं आपल्या इथे कुठलं? सातपुडा. सातपुडा पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील प्रमुख डोंगररांगा येतात तोरणमाळ डोंगर गाविलगड डोंगर आणि सातपुडा पर्वतरांगेतील उंच शिखर किती आहे? 3 आहे. अस्तंबा वैराट आणि चिखलदरा हे कुठे येतात? वैराट आणि चिखलदरा येतं कुठे? अमरावतीमध्ये आणि कुठलं अस्तंबा येतं आपल्या इथं नंदुरबारमध्ये. त्याच्यानंतर महाराष्ट्र पठाराचा पूर्वेकडील भाग आपण पश्चिमेकडचा भाग बघितला. पूर्वेकडचा भाग जर बघितला त्या ठिकाणी कुठला दिसतो तर या पद्धतीने पूर्वमठ पठार दिसतं. मग पूर्व पठारावरील नद्यांची खोरे आपल्या इथं इथून वैनगंगा नदी इथून वर्धा नदी येतं इथून पैनगंगा वर्धा आणि वैनगंगा अशा 3 नद्या येतात. पूर्व पठार रचना आणि पूर्वेकडील टेकड्या मग इथे बघा चिखलदरा मेळघाट डोंगर गाविलगड टेकड्या त्याच्यानंतर इथे आपल्याला गरमसूर टेकड्या मनसर टेकड्या दरेकसा टेकड्या चिरोली सुरजागड भामरागड चांदूरगड चिमूर मूल निर्मल मुदखेड हिंगोली डोंगर म्हणजे पूर्व डोंगर रांगेमध्ये कुठल्या कुठल्या टेकड्या डोंगर रांगा तुम्हाला मेन्शन केल्या नद्यांची खोरी वगैरे या ठिकाणी काय दिलेली आहे मेन्शन केलेली आहेत. ओके. तर हा पूर्व पठारीचा प्रदेश जो आहे तो पूर्व पठाराचा भाग या ठिकाणी तुम्हाला मेन्शन केला गेलेला आहे. पश्चिम पठारामध्ये काय होतं की पश्चिम सह्याद्री पर्वताला लागून येणाऱ्या नद्या लगत येणारे पठार त्याच्या लगत येणाऱ्या पर्वतरांगा आपण बघितलेल्या. मग नॉर्थला या ठिकाणी जर बघितलं सातमाळ अजिंठा त्याच्यानंतर नदी आली आपली तर कुठली गोदावरी हरिश्चंद्र बालाघाट त्याच्यानंतर नदी आली भीमानंतर कुठले शंभू महादेव डोंगररांग आणि शंभू महादेव डोंगरनंतर दक्षिणेस आली या ठिकाणी नदी कुठली? कृष्णा नदी. मग असा सिक्वेन्स जो होता हा काय होता आपला पश्चिम पठाराचा भाग आणि हा जो भाग तुम्हाला इथे दिसतो तो म्हणजे कुठला? पूर्व पठाराचा भाग या ठिकाणी काय केलेला आहे मेन्शन केला गेलेला आहे. ओके. तर अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्राचे 3 प्राकृतिक विभाग या ठिकाणी आपण बघितलेले. कुठले 3 प्राकृतिक विभाग आपण आज बघितलेले आहे? कोकण किनारपट्टी व्हेरी गुड महाराष्ट्र पठार आणि सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट. ओके. तिन्ही गोष्टीमध्ये तुम्हाला काय समजलंय लक्षात आलंय पॉईंट. पीपीटी तर मी शेअर करणार तुम्हाला नो डाऊट्स. ओके. पण तुम्हाला आणखी याच्याबद्दल काही विचारायचं आहे तुम्हाला काही समजलं नसेल समजलं तर मला विचारा. तिन्ही प्राकृतिक विभागासंदर्भात प्रादेशिक म्हणजे प्रदेशानुसार निर्माण केलेले जे भाग असतात त्याला आपण प्रादेशिक विभाग बोलतो आणि प्राकृतिक म्हणजे जे आपल्या महाराष्ट्राच्या स्ट्रक्चर म्हणजे रचनेनुसार महाराष्ट्र निर्मितीनुसार जे भाग तयार झालेले आहे. आता निर्मितीनुसार कोस्टल एरिया कोणी निर्माण केला आहे का? नैसर्गिक तयार झालेला आहे नॅचरल तयार झालेला आहे. समुद्रकिनार कोणी अरबी समुद्र कोणी तयार केलेला आहे का? निसर्गाने तयार झालेला आहे तो. ओके. त्यालाच लागून आपल्याला कोस्टल एरिया. मग सह्याद्री पर्वत हा भूकंपामुळे तिथे पश्चिमेस तयार झालेला असा उंच भाग दिसतो मग सह्याद्री पर्वत. पुढे लावा स्प्रेड झाले आपल्या इथे पठारावर थरावर थर साचत गेले लावाचे आणि त्यामुळे तिथे पठार तयार झाला म्हणजे तो पठार. म्हणजे हे नैसर्गिकरित्या जे 3 भाग पाडले गेले ते म्हणजे प्राकृतिक विभाग. लक्षात घ्या. कशानुसार? नैसर्गिकरित्या पाडले गेलेले भाग म्हणजे कुठले? प्राकृतिक विभाग आपल्याला दिसतात. आणि जे प्रदेशानुसार जसं की कोकणी भाषा वेगळी आहे खानदेशी भाषा वेगळी आहे वराडी भाषा वेगळी आहे मराठवाड्यात असणाऱ्या लोकांची भाषा बोलणे म्हणजे आपली तर 7 मैलावर भाषा बदलत जातं त्या प्रदेशावरून त्या ठिकाणी आपण ओळखतो की हा कोकणी आहे की हा खानदेशी आहे की हा विदर्भातला आहे कशावरून मग ते त्या प्रदेशावरून डिक्लेअर केलेले भाग म्हणजे आपल्या इथं प्रादेशिक विभाग.
पण क्लिअर. पण नैसर्गिकरित्या तयार झालेले जे भाग आहे ते आपल्या इथे कुठले प्राकृतिक, फॉर एक्झाम्पल कोकण, सह्याद्री पर्वत आणि महाराष्ट्र पठार. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण नदी प्रणाली घेऊ. लक्षात घ्या, नदी प्रणाली टॉपिक आणि हवामान टॉपिक हा आपण स्टार्ट करूया. तर लेक्चर जेवढे होतील तेवढे लेक्चर रेग्युलर अटेंड करा जेव्हा असेल तेव्हा, कारण लिंक लागेल आणि लिंक वाईज तुमचे टॉपिक त्या ठिकाणी कव्हर होतील. ठीक आहे, तर आजचं लेक्चर आपण या ठिकाणी इथेच थांबूया आणि नेक्स्ट लेक्चरला त्या ठिकाणी आपण जे मेन टॉपिक आहे ते एक्झाम ओरिएंटेड टॉपिक या ठिकाणी आपण कव्हर करूया. ओके, हो PDF सेंड करते, नो डाऊट्स. ओके, थांबूया इथे आज आपण आणि नीट व्यवस्थित झालेल्या टॉपिकचा अभ्यास करत चला. लक्षात घ्या, जो शिकून झाले टॉपिक तो वाचत चला, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी रिवाईज होईल. ओके, तर आज आपण इथे थांबूया आणि नेक्स्ट लेक्चरचं मी टॉपिक सांगितलंय ते तुम्ही स्टडी करून यायचं आहे.